दरेकर साहेब असताना या ठिकाणी पाण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. वॉटर ऑफिसर साहेब इथे टाकी बसवल्या होत्या आणि बीएमसीचं पाणी खालच्या टाकीमध्ये सोडून पाईपलाईन करून इकडे पाण्याचा प्रश्न त्यांनी सोडवला होता. परंतु त्याच्यामध्ये काय झालं, बाकीचे काय आता हे म्हणतात पैसे वगैरे जमा करतात, ते पाईपलाईन टाकली ती बरोबर आहे, परंतु दर दिवशी पाणी त्यांना काय मिळत नाही, स्टॉक होत नाही. तर आमची अशी विनंती आहे नगरसेवक साहेबांच्या आणि आपल्या समोर पाण्याचा फोर्स वाढवून, जसं आता सांगितलं की मोठी लाईन आपण टाकणार आहात, तर पाणीचा साठा खाली करून त्या साठ्यातून वर टँक बांधून, जर वर टँक बांधली तर मोठ्या प्रमाणामध्ये घराघरामध्ये आपण पाणी देऊ शकतो. अशा पद्धतीने आपण उपाययोजना करावी अशी आमची नम्र विनंती आहे. माझी सन्माननीय आपलं सहाय्यक आयुक्त वार्ड ऑफिसरांना विनंती आहे की शेवटी पाणी हक्काचं आहे आणि पाणी पुरवठा करणं हे 61 वय आपल्याला बंधनकारक आहे. त्यामुळे पाणीपासून जर वंचित कोणी राहिलं नाही, बरं आता पाणी त्यांना लिगली महानगरपालिकेचं येत नाही म्हणून त्यांना पाणी भेटत नाही, तर पाणी मिळतं पण ते पाणी काय माहिती आहे चढ्या दराने भेटतं, कोणतरी स्टोरेज करतो नंतर त्यांना देतो आणि ते पैसे. आणि इथे माहीत आहे ना, इथे माझ्या महिला भगिनी घरकाम करणारे आहेत, माझे पुरुष बांधव कुठेतरी सिक्युरिटी वॉचमॅनची कामं करतात. माझ्या ताईने सांगितल्याप्रमाणे 10-15 हजार रुपयाचा पगार त्यांचा उदरनिर्वाह करायचा असतो. 4 लोक घरी असतात, 4-5 हजार लाईट आणि पाण्यालाच गेले तर त्यांचा घरचा उदरनिर्वाह कसा जाणार. पण हा महत्त्वाचा विषय आहे की आपले त्रिवेदी साहेब, आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून जशाप्रमाणे गायकवाड साहेबांनी सांगितलं तसं ती टाकी तिथे स्टोरेज करून, वरती टाकी स्टोरेज करून आपण महानगरपालिकेनंच जनरेट करू आणि ह्या लोकांना महानगरपालिकेची बिलं देऊ ना. एजंट लोकांची काय गरज आहे. बरोबर आहे, बरोबर. अशा प्रकार अगदी बरोबर आहे. अशा प्रकारचं नियोजन करावं अशी माझी विनंती आहे. आता बघा एवढा दिवस झाला नाही, साहेब स्वतः आले, सकाळी 10 वाजल्यापासून फिरतायत आणि त्यांनी आपल्या योजना करता. आता फेन मीटरचा प्रश्न आहे, ते अधिकारी आणलेत, त्या घराघरात मीटर दिलं. तुमचं पण आहे कुठे अदानीवाले जोळे साहेब बघा, यातून तुमचा पण फायदा आहे कारण शेवटी इलेक्ट्रिक बिल चोरीला पण जाते. त्यावेळेस प्रत्येक तुम्ही कुणाचे तरी याच्यात बिल टाकून देता, वाढवता, हे नको झालं पाहिजे. प्रत्येक नागरिकाच्या घरात मीटर कसा मिळेल बघा. आणि तुम्हाला केबल टाकायचा प्रॉब्लेम नाही, त्याचं वरून केबल कशी टाकता येईल. बसले की आमच्या जीवावर मग बरं मीटरचा, पाण्याचा आणि शौचालयाचा बघा.